Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram Jai Ram Jai Jai श्री राम बरोबर. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. कावळे गुरुजी पंढरपूरला पोहोचले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण असं पाहिलं की क्षर आणि अक्षर. मग जनक राजानं विचारल्यानंतर वशिष्ठ म्हणाले, ज्यांची बुद्धी नाना तत्वाचं दर्शन करते त्यांना सम्यक ज्ञान होणं कठीण आहे. बुद्धीमध्ये जेवढे विषय येतील तेवढ्यानं बुद्धी एकाग्र होत नाही. विषय करू नये असं नाही, विषय करावे, पण त्यांना तिथल्या तिथे सोडून द्यावे. कारण कोणताही विषय आपल्या इच्छेने पुरा होत नाही. आपल्याला जसं पाहिजे तसा होत नाही, तो ठरला आहे त्याप्रमाणे होतो. म्हणून संपूर्ण जग हे अव्यक्त आहे. 25 तत्वानं आत्मा 25 तत्वापेक्षा भिन्न आहे. एकूण जगात 25 तत्व आहे, 5 5 25. त्या 25 तत्वापासून आत्मा वेगळा आहे. म्हणून आत्म्याला भय नाही आणि आगमन गमन नाही, तो स्थिर आहे त्या जागेवर. बुद्धिमान पुरुषांना हे कळतं, म्हणून ते मी करत नाही. ज्यांच्या बुद्धीला ते कळत नाही ते प्रत्येक ठिकाणी आपलं ममत्व जगाला दाखवत असतात. जसं ज्या स्त्रियांचं लक्ष पती पुत्र आणि आपलं घर या ठिकाणी स्थिर राहून जातं, त्यांना जगाकडे काहीही घेणं नसतं. सगळ्या ठिकाणी जातात ते, पण तिथली चौकशी सुद्धा करीत नाही. कारण तर त्यांचं ध्येय ते ठरून जातं. त्या म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, प्रतिवते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरी. आता या आजच्या जगात पटेल का लोकांना? नाही, सखी मंच गाजवलाच पाहिजे. असं आहे ते. प्रतिवते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरी. तिला जेवढं त्या गोष्टी व्यतिरिक्त लक्षात. आधी पण आपण जास्ती मुलांची काळजी वाहतो, ते म्हणताय हे उपाधी जाईल किंवा असं ते म्हणताय, आणि हे काळजी वाहू सरकारला आता काय काही करत नाही ना. ते झाले स्वप्ने करतील त्यांचं, पण नाही तिकट भरून एवढं महाग होईल. आता कशाला बडबड करतो जळगाववरून? असं आहे आपलं. प्रत्येक विचारच ते नाही तरी हा काळजी वाहू सरकार आहेच नाही. म्हणून हे रहस्य कळालं पाहिजे.
सकाळचा दृष्टांत सांगताना त्या पोरीची बांगडी पडली इथे. ते मला विचारलं, म्हटलं बेटा हा चित्रा नक्षत्र आहे, तुझी बांगडी सापडून जाईल, काही काळजी करू नको. ते CCTV पाहिले, तोपर्यंत ज्या माणसाने उचलली होती तो ड्युटीवर गेला, सही केली, घरी गेला आणि आणून दिली बांगडी. तर हे असं असतं. आता गेली बांगडी सोन्याची होती, पण हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी अलंकार हरणं अशुभ आहे हे मनात भय होतं, म्हणून जास्त चिंता होती. असं आहे ते सोन्याचं असो कशाचं असतो, शुभ दिवशी अलंकार जाणं हे मनाला खटकणारं असतं. म्हणून ते म्हणतात की प्रकृती ही अशी आहे आणि म्हणून लोक प्रकृतीचा त्याग करतात आणि शुद्ध स्वरूपामध्ये राहतात. हे जी प्रकृती आहे, या प्रकृतीचे जे गुण आहे त्याच्यापासून अलिप्त राहतात. जास्ती कोणात बोलायचं नाही, जास्ती कोणात बोलायचं नाही असं नाही, पण कामापुरतं बोलायचं आणि जास्ती रस नाही घ्यायचा कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणून त्यावेळेस प्रकृतीत जर आपण रस घेतला तर प्रकृती आपल्या बुद्धीला या गुणसमुदायामुळे बधीर करून टाकते. बुद्धी आपण म्हणतो ना, मला इतकं दुःख झालं की मला काही उमजत नाही, माझी बुद्धी काम करत नाही असं म्हणून टाकतो आपण. म्हणजे बुद्धी बधीर होते, तिला उमजत नाही. चिंता आणि आसक्ती याच्याने बुद्धीची शक्ती कमी होते. चिंता, मग आई वडिलांची चिंता केव्हा दूर होईल, तर मुलांनी जर त्यांना सांगितलं की आम्ही स्वयं आहे, तुम्ही काळजी करू नका, म्हणून बरेच लोक आईबापांना नुकसान सांगत नाही, फायदा सांगून देतात. कारण फायदा सांगितला की ते खुश असतात, फायदा सांगितला की नुकसान सांगत नाही. कारण मग तू काही त्या दिवशी बोलला नाही, पुन्हा नाही होणार होतं ना, मग काय सर तुम्हाला सांगू कशाला, तुम्हाला मनाला त्रास होऊन गेलं, ते जरी नसेल झालं तरी होऊन गेलं. कारण त्याला त्यांचं मन राखायचं आहे, यांना कशाला म्हातारपणे चिंता द्यायची. बरेच मुलं आपले आजार सांगत नाही आईवडिलांना, नाही किरकोळ आहे, काही होऊन जाईल ते. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या बुद्धीला बधीरता देत नाही. आता तसा पुत्र आपल्याला हा मोठा प्रश्न आहे. आपला पांडू तर काही ऐकत नाही, नेहमी भांडतो. कोणाचा पांडू? दाजीबाचा. असे आपल्या घराची परंपरा घेणार नाही, पण नटानं पायात दोरा बांधला ना तर सगळे पायात दोरा बांधले. ए वा, क्रिकेटरने असं केलं ना तर सगळे तसे करते. हे लक्षात ठेवा. घरचा आदर्श नाही घेत, जे लबाड आहेत त्यांचा आदर्श घेतात. ते करमणूक करणारे तुमचे. खेळ काय आहे? करमणूक आहे. नट काय आहे? करमणूक आहे. मुळात ते पण तसे वागत नाही, जसे दाखवतात तसे वागत नाही ते, कारण त्यांचंही काम वेगळं असतं. म्हणून गुणसमुदायावर जास्त प्रीती करायची नाही, कारण दृष्टीला जगात रूप दिसणारच. मग सगळ्या रूपात परमात्मा पाहायचा. सोपी गोष्ट सांगितली, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. ते भगवंत मानायचं म्हणजे ते रूप आपल्या बुद्धीला काम देणार नाही. देवाचं रूप काय काम देत नाही. देवाचं रूप काय देतं? शांती. दर्शनाचं फळ काय आहे? शांती. आपल्या तर मनामध्ये कामना असतात, म्हणून आपण कामनापुरती आपण प्रत्येक वेळेस देवाला आपल्या कामना पूर्ण कर असं सांगत असतो. आता किती दिवस पूर्ण करत? जेवढा आपला बॅलन्स शिल्लक आहे तेवढंच ते आपले कामाना पूर्ण होतात. बॅलन्स संपला की काही उपयोग नाही, मोबाईल बंद. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून परमात्म्याचं दर्शन करत राहा की त्याग आपोआप घडतो. जीवात्म्याला विवेक उत्पन्न झाला तर पश्चात्ताप येतो.
बिना विवेकाचा पश्चाताप काही लोक माझा इतक्या दिवस वाया घालवले आता सुधरून जाईल अमुक जाईल. त्याला जर विवेक असेल तर तो त्याच्यातून बाहेर पडतो. विवेक नसेल तर तेवढ्या पुरता बडबड करतो. पुन्हा सकाळीच येणे माझ्या मागल्या. विवेक जागृत झाला पाहिजे. म्हणून संत काय करतात, जगात विवेक जागृत करण्याचं काम करतात. आणि म्हणून ते ग्रंथाचं, अभंगाचं, श्लोकाचं जगामध्ये लिखाण करून ठेवतात. म्हणून ज्ञानेश्वराची स्तुती बघा, विवेकाने जाने सुगठित समाजा तरविले, लसत भक्ती ज्ञाने तरविला भागवत तरू. काय केला, भागवत धर्म तारला. मग जसं ज्ञानेश्वराने विवेकाने समाज सुधारला तसं प्रत्येक आईने मुलांना विवेकाने घडवलं पाहिजे. की बघ तू पुण्याला जातोय पण तुझ्या वडिलांची काळजी वाढेल असा वागू नको. मुलीला सुद्धा सांगायचं, अति फॅशन करून त्यांचं नाव घालवू. आई म्हणजे तू अभ्यास कर, मी पाहून घेईन सगळं, त्यांना उल्लू बनवून देईल. हे असे आई आहे. जो तो विचारतो ना बा चांगली सूनचा आशीर्वाद आहे. म्हणलं कारखान्यात खराब झालं तर सुना आणू कुठून चांगल्या. असं झालंय. बिना कष्टाचा संसार पाहिजे लोकांना. संसारात कष्ट करावेच लागते. कष्टहीन संसार जो आहे ना तो रोगाचं माहेर होतं. रोगाचं माहेर होतं. आणि म्हणून आपलं दुःख नाही सांगू लोकांना, सुख सांगून द्यावं. कारण दुःख सांगितलं की लोक सल्ला फार देतात. असं करा, तसं करा, अमुक करा, ढमुक करा. पण तुम्ही आज गणपती बसले ना तर गणपतीला कोणतं फळ वाहिलं की काय मिळेल हे सांगायला लागून गेले सगळे. असं आहे. आता गरीब माणसाला त्या गणपतीची मूर्ती आणून घर चालवणं कठीण आहे. आणि हे म्हणता पिवळं सोळं घाला, कोणी म्हणतं लाल घाला, कोणी म्हणतं अमुक घाला. कोर्टाने त्या लालबागच्या गणपतीला परवानगी दिली 24 तास अन्नदान करण्याची. पण सूचना काय केली की कोणतंही काही मिश्रित अन्न प्रजेला खाऊ घालू नका. बा काय चालवावं लागलं डोकं त्यांना. परवानगी देतोय पण शिळं अन्न आणि भेसळयुक्त अन्न तिथे वापरायला नको. आम्ही केव्हाही तुमचं तपासाला 10 दिवसात लोक पाठवू. बरोबर आहे. कारण उद्या तुम्ही कोणालाही कॉन्ट्रॅक्टिंग करा, त्याने काही भेसळ केलं, लोक मेले तर. एक न्याय दिला वा कोर्टाने, आपल्याला लक्षात नाही आहे. 70% कुत्र्यांचं निर्बीज करायचं आणि 30% करायचं नाही. काय कारण आहे, म्हणजे 30% तरी कुत्रे जगात उत्पन्न झाले. कोणाला समजत नाही. त्याच्यामध्ये काय करणार, असं कसं काय सगळे नष्ट करून टाकायचं. आपल्याला कळत नाही ते, कारण ती आपली बुद्धी त्या लेवलला जात नाही. जगात नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. हे करावं लागतं ते. म्हणून न्यायदानाचं शिक्षण वेगळं असतं, वकिलाची गोष्ट वेगळी आहे. वकील झाल्यावर सुद्धा न्यायदानाच्या परीक्षेला बसावं, त्याच्यात उत्तम मार्क मिळवावे लागतात, तेव्हा ती जागा भरली जाते. असं आहे. काही न्यायाधीश हुशार असले, रिटायर झाले तरी सरकार त्यांना सल्लागार म्हणून ठेवतो. कारण न्याय आहे तो. म्हणून ते म्हणतात की जीवात्मा केवळ विवेकी झाला पाहिजे. विवेकानं पश्चाताप झाला की मग तो अज्ञानवश कर्म करत नाही किंवा अज्ञानाच्या जाळ्यामध्ये फसत नाही. नाहीतर काय, पश्चाताप करायचा आणि परत तेच करायचं, येणे माझ्या मागल्या. ती गोष्ट सोडली पाहिजे. व्यसन असो, दुसऱ्या गोष्टी असो,
कोणाची वस्तू घ्यायची सवय असो, सुटलं पाहिजे ते. का सांगितलं? सोने आणि रुपे मृत्तिके समान त्याचे मनी देव जाण. कारण तो त्याला जर महत्त्व देत नसेल तर त्याच्या मनामध्ये देवत्व राहतं शिल्लक. मन जसं सज्जन होईल ना तसं त्याचं देवत्व जवळ येत जातं आणि मनामध्ये अविवेक निर्माण झाला की देवत्व विसरून जातो. म्हणून त्यावेळेस जाळामध्ये न फसता तो मोकळा होतो. ज्याप्रमाणे काल एक दृष्टांत होता आपल्याला, मोठा मासा जाळं तोडून टाकतो जाताने आणि बाहेर पडून जातो. पण बाकीचे मासे जर त्याच्या मागे आले तर तेही त्याच्यातून बाहेर पडतात आणि ते जर त्याच्या मागे नाही आले तर ते तसेच अटकून तो जाळं ओढून घेतो. तसं आहे. मग मोठे कोण आहे? तर संत आहे. संतांच्या मार्गाने आपण चाललो तर आपली बुद्धी विवेकी होते. काल त्या याच्या पोथीमध्ये मी एक शब्द वापरला, हा मला सकाळीच विचारत. शंकराची सखी सखी लवकर काही श्लोक लक्षात येणार. मी दुपारी 4:30ला आणून बसलो की कोणता श्लोक आहे तर मला तो आठवला. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे. तर प्राणवल्लभ शब्द आहे, प्राणवल्लभ आहे म्हणून प्राणवल्लभ आहे, प्राणाचा मालक आहे. म्हणून ती पार्वती तपाच्या योगानं शंकराचं हृदय बनले. प्रत्येक स्त्री सेवेने पतीची हृदयात जागा घेते. सेवाच कारण आहे. सत्यभामा सेवा करत नव्हती, बाकीच्या राण्या देवाची सेवा करायच्या. शेवटी भगवंताने द्रौपदीकडे आणलं आणि तिच्या मार्फत समजून दिलं. आज चतुर्थी आहे ना, तर देवावर आरोप आला. सत्यभामेच्या बापाने आरोप केला की आमचा मणी याने चोरला. तर अक्रूर, उद्धव हे सगळे द्वारके म्हटले, देवा तुमच्यावर आरोप? अरे म्हणे मी त्या गणपतीच्या चतुर्थी असते ना त्या दिवशी आकाशातला चंद्र गाईच्या खुरात पाहिला. आज पाहायचा नसतो चंद्र. पाहिलं ना, मग झालं. मग तर आता देवाला कधी गोष्ट माहिती होती की मणी कोणी नेलाय, पण बाकीच्या लोकांना काय सांगितलं, तुमच्यावर आरोप कसा आला? तर म्हणे मी तो गाईच्या कसा पाहू नये असं सांगितलं आहे. गारा पाहिजे, त्याच्यात गाईचं खुरू म्हटलं पाहिजे, ते पाणी पडलं पाहिजे आणि त्या पाण्यात तो चंद्र दिसला पाहिजे, तेव्हा आरोप येतो. मग देवकी या सगळ्या रुक्मिणी ह्या देवीची आराधना करू लागल्या की आमच्या पतीवरचा, मुलावरचा उद्धव आराधना करू लागले. म्हणून तिथे देवी स्थापन केली यांनी. याच्यामध्ये देव काही बोलले नाही की शेवटी आपल्यापेक्षा देवीला महत्त्व राहणारच आहे, त्याला काही इलाज नाही. मग जेव्हा सत्यभामेचा त्या मण्याचा शोध घ्यायला गेले देव आणि तिकडून कोणाला आणलं, जांबुवतीला. तर जांबुवती विद्रूप होती. जांबुवती म्हणे तोंड बंद करायचं. सगळे म्हणे तू मुलगी आणली तिचं तोंड, ती इतकी सुंदर आहे म्हणे की तुमची नजर लागून जाईल सगळ्यांची. रुक्मिणीनं पाहिलं आपल्यापेक्षा सुंदर, म्हणून रुक्मिणीने प्रयोग केला गेला बदलून टाकू. तर मुळात ती खराबच होती, रुक्मिणीने बदलवली ते एकदम सुंदर होती. रुक्मिणी तूच उघड म्हणे तोंड. उघडलं तर आस्वलाची मुलगी ती, एकदम मानव रूप. मुलीचं रूप कोण बनवतं? लक्ष्मी. तुम्ही चांगली साडी द्या, अलंकार द्या, हे काय म्हणतात फेसिंग करून द्या, लोक म्हणतात चांगली मुलगी आहे. कोण बनवलं स्त्रियांचं रूप? लक्ष्मी. असं माणूस सुद्धा म्हणतो आपल्याला बाहेर जायचं, चांगली साडी बिडी नेत बरं, नाही तर लोक म्हणतील याच्याजवळ काहीच नाही. मग काही माणसं दच्चोट असतात, तुला का दाखवायला द्यायचं एवढं फॅशन करत होतं, असं दच्चोट असतं. आणखीन काही म्हणजे त्या बाईला दोन्हीकडून काय असतं, फलका, इकडून बेशेक, तिकडून बेशेक.
केलं तर काय केलं, नाही केलं तर काय नाही केलं. व्यसनी माणसाचा तर भरोसाच नाही आणखी, तो केव्हाच घसरेल. हे लक्षात ठेवा. लक्ष्मीच रूप बदलवते. जसं स्त्रियांना वैभव मिळतं ना, तसं ते राहणं खाणं टाप टीप बदलत जाते. मग रूप बदलवतो कोण? तर देवने बदलत, आईसाहेब बदलवतात. म्हणून तुम्हाला कुलस्वामीने दिली आहे. पण तुम्ही कुलस्वामीला याचं नाही येते त्याचा आणखीन म्हणजे कसं काय बुद्धी सुधरेल. आणि बुवाला विचारायला आता खारा माल द्यायचा का गोड. पाहते किती निघाले, नाव काढलं त्यांचं तेवढं किती आले पाहते सगळे. या दरवाजाला प्रत्येकाने कडी घातली पाहिजे मागून येणाऱ्याने. म्हणजे काय होतं, त्यांना आत नाही येता येत असं येते. आणि एखादं कुत्रं आलं पाहिजे की नाही तर बुवाच्या प्रवचनात एक कुत्रंही नव्हतं असं म्हणापेक्षा एखादं कुत्रं येऊन गेलं पाहिजे, बुवाचा कलंक जातो. म्हणून त्यावेळेस अभिन्नता प्राप्त होते. म्हणून अत्यंत निर्मल बुद्धी व्हायला पाहिजे. बुद्धी मुळात निर्मल आहे पण मोहाने वशभूत होते. म्हणून आसक्तिमय प्रकृती जड होत जाते. आपली बुद्धी काय होत जाते? जड, तल्लक नाही राहत. आणि जड बुद्धीमुळे आत्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. मनामध्ये फक्त कल्पना येतात आणि कल्पनेमुळे मनुष्य असा बांधला जातो. म्हणून आजपर्यंत उच्चम, मध्यम आणि कनिष्ठ या श्रेण्या जगामध्ये चालू आहे आणि त्या राहणारच. क्वालिटी निर्माणच करावी लागते ती. हो, कमी दर्जाचं कापड गरीबाला घेता आलं पाहिजे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, क्लास काढूच शकत नाही आपण प्रत्येक गोष्टीत. असं आहे. म्हणून त्या म्हणा श्रेणी जी आहे ती आणणार आहे, ती विकारमय आहे. म्हणून आतापर्यंत अनेक लोकांनी त्याच्यामुळे धोके खाल्ले आहे. म्हणून ते त्या शरणीमुळे परमात्म्याच्या विन्मुख होतात. मी सांगितलं ना, देवाजवळ राहून देवाच्या विन्मुख, सन्मुख नाही होत. देवाच्या सन्मुख जाण्याकरता माणसाची आसक्ती सुटली पाहिजे आणि विरक्ती येत गेली पाहिजे. विरक्ती म्हणजे याचा अर्थ काही भगवे कपडे घालायचे असं नाही आहे. कोणत्याही गोष्टीशी जास्ती सहमत होऊ नये. पण मला भूक लागली की अन्नाची प्रीती येते, जेवण झालं की अन्नाची प्रीती कमी होणार. शारीरिक मानसिक बरेच लोक आपल्याला पुरस्कार मिळण्याकरता प्रयत्न करतात. पुरस्कार मिळाला की फक्त नाव पुढे लिहून ठेवता ह्या पुरस्कार मिळाला, पण नंतर काय उपयोग आहे त्याचा? कारण जोपर्यंत तुम्ही त्या पुरस्काराकरता समाजसेवा केली आहे. म्हणून माणसाने दिवसातून अर्धा तास 1 तास परोपकाराचं काम केलं पाहिजे. हे चतुर्थ कर्मचाऱ्यांचं एक ऑफिस आहे ते. त्याच्याजवळ रमाकांत म्हणून एक बिल्डिंग होती आणि ते जुने इंजिनियर होते. ते काय करायचे, सगळे दगड गोळा करतात. त्यांच्या घराच्या खाली अशी जागा ओबडधोबड होती. तर ते पिशवीमध्ये दगड भरायचे आणि रचायचे. सगळे गल्लीतले लोक मी तिकडे जाताना म्हणायचे, हे एवढे इंजिनियर असून वेडे झाले, दगड गोळा करता. त्यांनी कोणाकडेच पाहिलं नाही. घरचे बोलत होते, शेजारचे, झोपे, डॉक्टर वगैरे हे सगळे त्यांना बोलत होते. त्यांनी ती सगळी जागा केली. मग इकडची माती तिकडे असं मोकळं केलं आणि संध्याकाळच्या खुडकी टाकायचे ते, त्याच्यावर पाणी मारायचे मस्त आणि पोरांना म्हणायचे खेळा रे. ते पोरं जेव्हा तिथे हुतू बॅडमिंटन खेळायला लागले ते असे बसायचे, मस्त पोरं खेळत आहेत. तेव्हा गल्लीतल्या लोकांना कळालं की यांनी पोरांना खेळण्याकरता ही जागा
आणि वय होतं 82 पासून तर 90 पर्यंत ते काम केलं त्यांनी. खरं काय होते ते इंजिनियर, त्यामुळे ती गरण. आणि तिथे दैवयोगाने ते ऑफिस झालं आहे, चतुर्थ कर्मचाऱ्यांची जागा उपयोगाला आली. म्हणजे आता कामच नाही, आपल्याला पेन्शन आहे, मुलं नोकरीला आहे, बॉम्बेला आहे, तिकडे काही दगड गोळा करायचे. लोकांना वाटतं काका वेगळे झाले. पण जेव्हा त्यांनी खुर्ची टाकली, सगळ्या पोरांना गोळा करावं, बॉल आणून दिला खेळायला, हे ते, तेव्हा गल्लीतले लोक काका नमस्कार. जग मोठं जंजाल असतं. त्यांना माहिती होतं आता हे काम झाल्यामुळे काका म्हणताय नाही तर वेळ बनत होते. बरं धोत्र टोपी काळी आणि मस्त होतं. म्हातारा हातात काठी बिठी, एका हातात पिशीत जेवढे दगड गोळा करता आले तेवढे करायचे ते, आणि त्याच्यावर रचून द्यायचे मस्त. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी माती टाकायची, पाणी टाकायचं, ग्राउंड तयार केला. आणि मग नातू इकडचे तिकडचे पोरं सगळे खेळायचे, आणि ते खुर्ची टाकून तो आनंद पाहिजे. याला परोपकार म्हणतात. आपण आपलं अंगण झाडाला कमी मी झाडू असं झालं आपलं. तुकडोची महाराज गाडगे महाराज का बरं गाव झाडाचे? त्यांनी समाजाला शिकवायचं होतं. त्यांच्या काळात लोक शिकले, आता लोक नुसतं हार घालतात. त्या उत्सवाच्या दिवशी झाडत नाही, सगळ्या लोकांनी झाडलं पाहिजे ती जागा, रोज वंदन केलं पाहिजे. पुतळे करून देतात पण पुतळ्यांची सोय नाही ठेवत. आदर झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात परमात्मा जो आहे तो विकारमयी आहे. तो कोणत्या विकारमयी आहे? तो सत्व विकारमयी आहे. रज आणि तम हे तिन्ही देव सुद्धा ब्रह्मा विष्णू आणि महेश, हे लक्षात आलं पाहिजे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते वळत नाही. एक अथर्व शीर्ष आहे ना, हे शंकराला सुद्धा चालतं, विष्णूला सुद्धा चालतं, कारण ते उपनिषद आहे. त्या गुरुजी लोकांना काही माहीत नसतं केव्हा केव्हा. म्हटलं रे अथर्व शीर्ष म्हणून टाकायचं. हे कसं काय झालं? म्हटलं तम ब्रह्मा तम विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्म भूर्वस्वरोम. म्हणजे तुम्ही चंद्र आहे, सूर्य आहे, विष्णू आहे, ब्रह्मा आहे आणि शंकर आहे, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आजचा जो जन्मदिवस आहे ना, बुधवार आणि गणेश चतुर्थी विशेष आहे. कारण गणपतीचा वार काही लोक मंगळवार जातात, पण खरा कारण बुधवार आहे, तो बुद्धिकारक आहे. म्हणून गणेशाला 2 स्त्रिया रिद्धी आणि सिद्धी, त्यांची 2 मुलं शुभ आणि लाभ. पण लोक लाभ आधी म्हणतात, शुभ नंतर, कारण त्यांची दृष्टी कशावर आहे? लाभावर. तर शुभ लाभ पाहिजे म्हणजे नोटीस यायला, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. दंड भरायला नको ना. शुभ लाभाला तर दंड भरणार नाही. सरकारला सुद्धा लोकांना काय करावं लागतं, तुम्ही या तारखेच्या आत भरले तर 5% सूट, असं आहे ते. सगळे जेवढे श्रीमंत लोक आहे ना, यांना अशी सूचना पाहिजे की तुम्ही सगळ्यांच्या आधी भरा. पण ते भरतच नाही. काय होईल पाहून घेऊ. मध्यमवर्गीय जितकं भरताय ना तितकं कोणी भरतच नाही. या सगळ्या मंत्र्यांना सुद्धा ज्यांचे बिलं काय मग त्यांना रेल्वे पास देऊ नका, फुकट जाऊ देऊ नका मुंबईला दिल्लीला, बंद करत आहेत. एवढं सगळं असून काही करत नसून, भरत नसून, लाईट बिल वगैरे परत फुकटच जातात. काय करणार? म्हणून ते म्हणतात प्रकृती नाना मूर्तीमध्ये स्थित होते. आता ही प्रकृती जी आहे पहा तुम्ही, पूर्वी म्हणे इथे काहीच नव्हतं, जंगल होतं, एस टी स्टँड झालं तेव्हा.
आता इथे या प्रकृतीची मूर्ती बदलून गेली. हार्ट ऑफ द सिटी हा भाग काय झाला आहे? हार्ट ऑफ द सिटी. काय स्क्वेअर फूट आहे म्हणे? 50,000 ते 60,000 रुपये स्क्वेअर फूट जमीन. जी 50 रुपयाची स्क्वेअर फूट होती ती 50,000वर गेली. असं आहे. काही लोक पश्चाताप नसता अर्धा प्लॉट विकला पण अरे पण तेव्हा तुझ्याजवळ काही नव्हतं, तो विकला म्हणून हे घर झालं ना. तो राहिला असतं आज किती पैसे आले असते. प्रकृती आहे ती. ही प्रकृती आहे. काय रूप बदलवेल याचा भरोसा नाही. प्रकृती गुणसंभवा. ज्यांच्यावरती आपत्ती येताना घराचे त्यांना कळतं हे सगळं आपलं काहीतरी काळं गोरं असेल म्हणून हे झालं बरं आपलं, तेव्हा कळतं त्यांना. कारण ही प्रकृती केव्हा कोणाला कुठे दणका देईल सांगता येत नाही. आपलंच बाथरूम अगदी पैसे लावून गेलेलं तेच फट सट्ट दिली सटकोतून फट्ट दिली लागलं. 1 लाख रुपये खर्च आला. प्रकृती गुणसंभवा. म्हणून ते म्हणतात परमात्म्याच्या विमुख होतो. त्याला कारण काय आहे? वशिष्ठ म्हणतात तर ममता. ममता हा माणसाला पराजित करते. ममता काय करते? पराजित करीत असते माणसाला. मग ही ममता तर माणसाला असणार तर तिथे आदलबदल करायचा. आत्ताच मी कोणाला सांगितलं ना की काही व्रत करू नको. आता कोण करणार आहे पुढे? तुमचे फोटो पालखी मारायची तयारी आहे त्यांची. बरं जे देव मानत नाही ना ते बी फोटो पालखी मारतात. आता खरं त्यांनी काही करायला नको. ते देवालाच मानत नाही ते आईबाबाचे फोटो काय करणार आहे? त्यांना पालखी मारा म्हणतात. आज दुपारी सुद्धा एक गडबड आली माझ्याकडे. नाही 1:30 वाजता बाहेर पडतात. म्हणजे दादा आमचा गणपती आत्ता आणला ना तो दिराने पाडून टाकला. म्हटलं बेटा दुसरा घेऊन ये. नाही पण काही होईल का? काहीच होणार नाही. आपण ज्याला जोपर्यंत देव करत नाही ना तोपर्यंत भीती नाही. आणि म्हणून कोणतीही जी वस्तू आहे काचाची मातीची ही सभ्य माणसाने हातात घ्यावी. जे चंचल माणसाच्या हातात देऊ. अहो चंचल माणसं चहाची पिता पिता काही बोलताना अंगावर चहा पडतो. ते चंचलाचं जगात जीवन काम नाही आहे. थोडं स्थिर राहिलं पाहिजे. वलवल चालत नाही. बऱ्याच लोकांचं वय होतं पण चंचलता जात नाही. कारण मनोमय चक्र जे आहे ते खराब झालेलं आहे. त्याला ऑइल नाही त्यामुळे ते चांगलं फिरत नाही. कसं आहे लोभापायी कामापायी इकडे तिकडे ढुकतं ते मन. नको रे मना द्रव्य ते पुढे लांचे अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्म साचे घडे भोगणे कर्म ते खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे. मग सांगितलं नाही ग्रस्त 8 ते 9 वर्ष आईला सोडून द्यायचं आणि तिथून निघून जायचं. एक दिवशी असाच एक फेकला गेला दृष्टांत तो त्याला लागला आणि तो घ्यायला मध्ये यायला लागला, सोडायला मध्ये यायला लागला. मग त्याची आई म्हणे काय आता तू कधी जायत नाही आता मध्ये मग थोडासा बसत जा ना. तर मग बसायला लागला. तो बसायला लागल्यावर आई म्हणे आता मी घरी राहते तूच जायला लागत. मग तो म्हणे तू काय नाही बस तुझ्याकरता तर करतच होते म्हणे आता बघा. म्हणजे ती स्थिर झाली आणि त्याला स्थिर करण्याची सवय. प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा सभ्य व्हावा, शांत व्हावा. असं आहे. स्थिर व्हावा, त्याला सन्मान मिळावा, कोणत्याही आईला वाटणारच. म्हणून ते म्हणतात अशा अनेक योन्यामध्ये माणसाला भटकावं लागतं. ममताने पराजित केल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम असं करावं लागतं.
म्हणून उत्तम विवेकाच्या द्वारानं मनुष्याला शुद्ध स्वरूप प्राप्त होतं आणि शुद्ध स्वरूप झालं की त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि 24 तत्वाने तो सुधरतो आणि 25वावं तत्व म्हणजे आत्मा आहे. म्हणजे 24 तत्व बाहेरचं आणि 25वावं तत्व म्हणजे आत्मा. हे 24 तत्व देवाचे 24 अवतार आहे. एकादशा एकूण 24 आहे. प्रत्येक एकादशीला एक एक तत्व जिंकत जातो आपण एका वर्षामध्ये. आणि एकदा तत्व जिंकलं की मग शरीर थकल्यावर उपास हो अथवा न. कारण उपास म्हणजे शरीराकडं तप आहे. मग ते जमत नाही उपास तर जप करायचा. तप आणि जप हे दोन्ही तारणारं आहे. एकादशीला 1000 नावं घ्यायचेच. एकदा घेतले असेल पुन्हा संध्याकाळी वेळ मिळाले तर टावल्या बावल्या करण्यापेक्षा परत जप करायचा. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. बरेच म्हातारे म्हणतात की बाबा तुम्ही रथ पाहिलं तुम्ही सगळे जा मी घरी थांबतो. ते घरी बसल्यावर आपला हरिपाठ म्हणतील जप करत बसतील. कारण रथाचं दर्शन घेणं काय जप करणं काय सारखंच आहे. पण लवकर या काय म्हणतात ते लवकर या कारण हे रमले की गमले असं आहे. तिकूनच वेफर घेऊन येतील एखाद्या खाऊन या झोपून जा असं आहे ते. तुम्हाला आपल्या घरचं अन्न वाया जाऊन नसेल असं वाटत असेल कुठे गेल्यावर अल्प खा आणि कोणी आलं नाही मला मी एकादशीला कुठे काही खात नाही असं सांगून निघून या. आपल्या घरचं वाया जातं ना. आणि एकादशीच्या दिवशी दुसऱ्याचं अन्न खाण्यापेक्षा आपलं स्वकष्टार्जित खाल्लेलं बरं. हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला येत नाही ना ते. कारण ते मोस्त कठीण आहे. कारण ते चकाचक दिसलं की डोळे फिरून जातात. म्हणून ते म्हणतात मग 24 तत्व सांगितले. म्हणून आत्मा अक्षरभाव आहे. त्याचा त्याग करणं मोठं कठीण आहे. अक्षरभाव प्राप्त झाला की मनुष्य हा परमात्म्यामुळे मिळतो. म्हणून क्षर अक्षर विवेकानं ज्ञान मिळतं. म्हणून अत्यंत निर्मल असा जो विवेक आहे तो या सांख्य योगामध्ये सांगितला आहे. हे राजा जरी सांख्य योगने केला तर प्रेम भावनेनं मन शुद्ध करायला सुरुवात कर. वा शेवटचा उपाय सांगितला आहे. प्रेम भावनेनं. ते प्रेम भावनेचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तिथे वाचलं म्हटलं आपण आरती करून घ्या चतुर्थी. त्या डब्यातून लागलं तर त्याच्यात थोडंसं तूप टाकून आण गणपतीची आरती करू. जन्मदिवस आहे बाग पाहतात. तर 2 फल मिळतात. शास्त्रानं सांगितलं आहे की योग दर्शनही होतं आपल्याला आणि प्रेम भावनेनं सनातन आपण शुद्ध होत जातो. काचाच्या कपाटावर तूप आहे डब्यामध्ये हवं म्हणून शुद्ध होत जातो मनुष्य. प्रेम भावनेनं शुद्ध होतो. म्हणून देवाचं एक नाव आहे प्रेमनाथ प्रेमराज. शुद्ध होत जातं दिवस मनुष्य. म्हणून ज्यावेळा स्वर्गातलं अमृत नासलं तेव्हा इंद्रानं विचारलं नारदाला. म्हणाले नारदा अरे अमृत नासलं म्हणे. मग देवाला विचारा स्वर्गामध्ये काहीतरी गडबड झाली आहे अहंकार आलाय म्हणून अमृत नासलं म्हणे. मग कुठे शुद्ध होईल. भगवान विष्णूकडे गेले म्हणे पंढरपुरामध्ये मी आता आली आहे आणि चोखा नावाचा माझा एक चतुर्थ कुळामध्ये जन्माला आलेला भक्त आहे. त्याच्या दारापुढे तुळशी वृंदावन आहे. तिथे तुम्ही जा. तिथे उभे राहा आणि चोखाला सांगा. चोखा म्हणजे शुद्ध. इंद्र वगैरे सगळे चोखा महाराजांच्या दारापुढे आले. ते अमृत ठेवलं. चोखा महाराज म्हणे ते तुळशीचं पान घ्या आणि त्याच्यावर टाका आणि विठ्ठल 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 म्हणा अमृत शुद्ध झालं.
इंद्र घेऊन गेले अमृत. स्वर्गामध्ये अमृत नासलं का इंद्राला अहंकार झाला, इंद्राची दृष्टी खवळली. आपलीही दृष्टी जर कुठे बिघडली तर आपल्याही घरामध्ये चांगलं सुखाचं घर विषाचं होऊन जातं. बाईचा संशय माणसाला, माणसाचा संशय बाईला, पोराचा संशय आईला, आईचा संशय पोराला, मुलीचा संशय आईला बापाला, मुलीचा संशयानं कल्लोळ झाला. म्हणून एवढ्या करता नट लोकांनी संशय कल्लोळ सुद्धा नाटक काढलं, पण आपण तो कल्लोळ पाहुणे सुधारलो नाही. असं आहे. काल परवा पण तरी का म्हणतात आमच्याकडे 10 दिवसाचा गणपती आहे आणि गणपती बसल्यानंतर नवरात्र बसल्यानंतर घराला कुलूप लावायचं नसतं. म्हटलं तू कशा करता जातो हे मला सांग. म्हणे बाबत ऐकायला तू चुरी ऐकायला गावरा. अरे तू भगवंताचं पुन्हा वर्णन ऐकतोय, त्या देवाला माहिती आहे चांगल्या कामाला चाललाय. तो रागवणार नाही तुझ्यावर, फक्त तो तेलाचा दिवा नीट लावून पाणी तू तेल भरून ठेव, कारण तू सन्मार्ग करतोय. देव असे कमी बुद्धीचे नाही की बा तुम्ही ऐकलं नाही म्हणून लगेच तुमचं गाडी पंक्चर करून टाकली. आपण देवावर असे टपके टाकतो, लावणार लाव. म्हणून ते म्हणतात मनुष्य क्षमाशील झाला पाहिजे. ज्या वेळेला तो त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त होऊन त्याला आत्म्याचं ज्ञान जेव्हा होत जातं तो आधी श्रद्धाळू होतो, गुणवान होतो, दुसऱ्याच्या निंदेपासून दूर राहतो आणि विद्वान लोकांच्या सहवासापासून क्षमाशील होतो. त्याला एकांत आवडतो, शास्त्र वाचत असतो, शास्त्राचा सुद्धा वादविवाद करत नाही, भगवंताला रोज प्रार्थना करत असतो, माझ्या मागे शमदम संपत्ती वाढवा. ही जी संपत्ती आहे याच्याने अहंकार वाढतो. शमदम वाढलं पाहिजे माझ्याशी. मला ज्ञानाचा अधिकारी करा, माझ्यामध्ये दुर्गुणाचा अभाव करा, अशी प्रार्थना करतो. हे कलाल राजा, तुला मी परब्रह्माचं ज्ञान सांगितलं, आता तू यत्किंचित भय ठेवू नको. जन्म मृत्यूतून मुक्त होण्याचं ज्ञान सांगितलंय. आता फक्त तुझं काम आहे की तू काय करावं आणि कसं वागावं. एवढं सांगून कलाल राजाने वशिष्ठांची पूजा केली आणि सनातन हे हिरण्यगर्भ नावानं प्रसिद्ध असलेल्या भगवंताची आराधना केली. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपामद केली, परिणाय घडली सेवा काय. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पहिला विसर स्वप्ना माझी.